खरंच कशापायी आजच असं देव आणि म्हाळसाताई तर बाहेर जेव्हा आला असत्याल, काय कारण असेल? आत्ता कोण आलं असेल? आत बोलवणार नाहीस? नाही नाही, अहो तुम्हासनी बघितलं आणि मला काही सुचना झालं बघा. याची आत येत आहे ना? या. तुला भेटावेसे वाटले म्हणून आले. किती दिवस झालं तुम्हासनी भेटून, पण ऐकत असशीलच तू माझ्याबद्दल. वय तुम्ही आज असं आलासा मला बरं वाटलं जी. मलाही. मात्र बानू, मी तुला इथे केवळ भेटायला आलेले नाही. म्हणजे तुला शिवलोक प्राप्त व्हावा यासाठी तुझे पुण्य वाढायला हवे. तुझे संचितच तुला तिथे घेऊन जाईल. ज्यांना शिव प्रिय आहे आणि ज्यांच्यावर शिव प्रसन्न आहेत त्यांना ते प्राप्त होतेच. तुला देखील ते प्राप्त होईल. मात्र केवळ इच्छा असून उपयोग नाही बानू. मग मी काय करावं जी? प्रयत्न. योग्य त्या दिशेने योग्य ते प्रयत्न. मग तुम्हीच मला वाट दावा जी. त्यासाठीच तर आले आहे. खरंच? होय. तुमचं ऋण मी कसं फेडू हेच मला कळत नाही. मी कोण कुठली तुमच्यासाठी, पण माझ्यासाठी तुम्ही हाता आलासा. माझ्यासाठी तू काय आहेस हे तुला ठाऊक नाही बानू. केवळ इतकंच सांगेन की अत्यंत प्रिय आहेस. स्वतः पार्वती देवी मला भेटल्या आणि असं म्हणल्या, हे कुणासनी सांगितलं तर खरं बी वाटायचं नाही. कुणाला काय वाटेल याची काळजी मी करत नाही आणि तूही नाही. जी परत तुम्ही मला काय बाय सांगणार होता जी? बानू, अशी हातावर हात धरून काय बसली आहेस? तुला अत्यंत महत्त्वाचे असे साध्य करायचे आहे आणि हातात वेळ अधिक नाही. तुम्ही सांगा जी, मी ते करल. नीट लक्ष देऊ नाही. आत्ता या क्षणी वाड्याबाहेर पड आणि ह्या जेजुरीत लक्ष्मी तीर्थ कुठे आहे याचा शोध घे. लक्ष्मी तीर्थ? होय. म्हणजे असे जलकुंड जे श्री खंडेरायांनी श्री लक्ष्मी देवींना भेट दिले आहे. असे जलकुंड
जिथे साक्षात श्री लक्ष्मी देवी जलरूपाने स्थित झाल्या आहेत. पर आजवर मला ह्याचं काही ठाव नव्हतं जी. बरोबर आहे, पण आता हे सगळ्यांनाच ठाऊक होईल. पर कुठं आहे हे लक्ष्मी तीर्थ? बानू, हेच तर तुला शोधायचे आहे. पर असं कसं सापडेल मला? सापडेल. मनात तीव्र इच्छा असेल तर नक्की सापडेल. प्रयत्न कर. म्या हुडकून काढल जी. मात्र केवळ शोध घेऊ नकोस, तर त्या तीर्थाजवळ एक होम कर. ते होम कसं करायचं जी? बेलफळ आणि बेलपत्र यांना तूप लावून तुला यांची आहुती या होमात द्यायची आहे. आणि ह्या प्रसंगी तुला श्री खंडेराय आणि श्री लक्ष्मी देवींचे ध्यान करायचे आहे. जी मी आहे करल. आता अधिक वेळ दौडवू नकोस, लवकर बाहेर पड. तुम्ही एवढा आलासा, पर मला तुमच्यासाठी काय बी करायला मिळालं नाही. भानू, केवळ हळद आणि कुंकू आण. माझ्यासाठी हेच पुष्कळ आहे. जी. शुभम भवतु. येते. रंग्या, ए रंग्या, गंगे मावशे बाहेर या. काय बांधताई, काय झालं? अगं गंगे काय नाही, मला बाहेर जायचं आहे, काम आहे. ते दार का म्हणून उघडं ठेवलं इतक्या रातच्याला? अरे म्या तुम्हासनी जागा करणार नव्हते, पर कामच तसं आहे. काय झालं बानू? रातच्याला एवढ्या हाका काय मारत होती? मावशे मला बाहेर जायचं आहे. आता एवढ्या रातच्याला? वय आणि कुठं? लक्ष्मी तीर्थ आहे ना, ते हुडकायचं आहे. काय? लक्ष्मी तीर्थ. आता? वय, आणि मी एकली कशी काय जाणार म्हणून तुम्हासनी जागा केलं बघा. सकाळच्याला जाऊ राहू दे. तुम्ही संग येणार नसाल तर मी एकली जाते. बांधताई, तुम्ही एकल्या का म्हणून जाणार, मी आबी येते. हा. अरे पर आत्ताच हुडकायचंय का ते? मावशी अगं नंतर त्याला सांगते समज, आता उगा उशीर नका व्हायला. चला. असं म्हणतेस मग चला. थांबा, मी आबी येते. चला. म्हाळसा, तुझ्या प्रिय सखीची आणि तुझी भेट झाली म्हणून तू अतिशय आनंदी दिसते आहेस. हो, मी तिला माझ्या पार्वती रूपात भेटले, तिच्याशी बोलले. मला खूप बरं वाटलंच, पण आनंदही झाला तो या गोष्टीचा की मी तिला जे शोधायला सांगितलं होतं ते शोधण्यासाठी ती वाड्याबाहेर पडली आहे. म्हणजे तू बानूला लक्ष्मी तीर्थाबद्दल सांगितलंस तर? हो, पण ते कुठे आहे हे मी तिला अद्याप सांगितलं नाही. ते मी तिला शोधायला सांगितलं आहे. हे उत्तम झालं. म्हणजे लक्ष्मी देवींनी आज त्यांच्या मनातील इच्छा बोलून दाखवणं, त्यातून ह्या जेजुरीच्या परिसरात लक्ष्मी तीर्थ स्थापन होणं आणि त्याचा बानूला लाभ व्हावा ह्यासाठी तू प्रयत्नशील असणं,
आणि त्यातून तिच्या संचितात निश्चितच भर पडेल, ह्यात काहीच शंका नाही. प्रत्येक गोष्टीतून तिला ती कोण आहे याचे थेट संकेत मिळणार नाहीत कदाचित, पण या गोष्टीतून शिवलोकी जाण्याचा प्रवास तिचा सुखरूप होण्यासाठी सहाय्य होईल. निश्चितच. परंतु त्यासाठी बानूला लक्ष्मी तीर्थ सापडायला हवं. सापडेल, निश्चितच सापडेल. देवी, अखेर श्री खंडेरायांनी तुम्हाला महत्वाची अशी भेट दिलीच. हो, आणि माझी खात्री आहे की ह्यामुळे जेजुरीत येणाऱ्या भक्तांना निश्चितच लाभ होईल. कसला विचार करता आहात तुम्ही? देवी, या जेजुरीत लक्ष्मी तीर्थाची निर्मिती झाली, निश्चितच त्याचा लाभ सर्व भक्तांना होईल. परंतु काय? परंतु श्री म्हाळसा देवींच्या मनात जे आलं ते त्या क्षणी कोणाच्याही ध्यानात नाही आलं. परंतु त्याआधी मी हा विचार करते आहे की म्हाळसा देवींनी बानूला लक्ष्मी तीर्थाबद्दल सांगितल्यानंतर ती आता त्याचा शोध कसा घेईल. कारण म्हाळसा देवींनी तिला हे निश्चितच सांगितलं नसणार की ते तीर्थ कुठे आहे. हो, आता बानू त्या तीर्थाचा शोध कसा घेते हे महत्वाचं. आणि तिने ते शोधलंच तर श्री खंडेरायांनी सांगितल्याप्रमाणे मी तिला दर्शन देईन, आणि तेही श्री मार्तंड भैरवांसह, जेणेकरून बाणाईच्या शिवलोकी जाण्याच्या संचितात वाढच होईल. हो. ए बानू, आता मी आलाय थकलोय. अग ते गड चढून उतरून माझा जीव जायला लागलाय पाक. मला बी असंच वाटतंय, ती जागा काय आपल्याला सापडणार नाही. मग तुम्ही थांबा हातच, मी आज जाऊन हुडकून आणते. दे थांबा. आओ उठा, आता काय बसलाय? बानू तर एकल्याच जातील का रातच्या वेळेला? गंगे अगं राहू दे ना, कशाला उगा त्याला त्रास. काय त्रास होत नाही. हो चला, जर ती जागा गावत नाही तवर बसायचं नाही. तुला सांगतो, माझी बायको माझी ना माझ्या जीवा उठली पाक. रंग्या, आता उगा चांगल्या कामाला खिरखिर करू नकस र. चला बाबा, काय करणार आता कसं? चला चला. प्रणाम बाणाई. बाणाई, आपण असे रात्री कुठे चालला आहात? अहो, पार्वती देवींनी मला सांगितलं आहे का आजच्या आज लक्ष्मी तीर्थ हे हुडकून काढायचं आहे. मी काय म्हणतो नंदेशराव, नाही म्हणजे तुम्हाला नीट ठाव असेल ना जेजुरीमध्ये लक्ष्मी तीर्थ कुठे आहे ती? हो हो, मला ठाऊक आहे. मी तुमच्या पाया पडते जी, आमासनी वाट द्यावा. वय, तुम्ही जर सांगितलं आम्हाला तर लय उपकार होतील तुमचं. अहो बाणाई, अहो उपकार कसले, मी तर आपल्याला सहाय्य करण्यासाठीच आलो आहे. बाणाई, तुम्ही या दिशेने असे सरळ जा, तुम्हाला लक्ष्मी तीर्थाचे दर्शन होईल. बरं झालं तुम्ही सांगितलं बघा. आता कधी एकदा जाते आणि लक्ष्मी तीर्थाचं दर्शन घेते असं झालंय बघा मला. होय या. पण बाणाई, तुम्ही तिकडे जाऊन जर होम करणार असाल
तर जाताना बेलफळ आणि आहुती देण्यासाठी तूप न्यायला विसरू नका. अगोदर आम्ही तर जातो आणि मग हे समजा आणतो बघा. हो. चला. बानूला लक्ष्मी तीर्थ सापडेल यात काहीच शंका नाही. मला केवळ इतकंच म्हणायचं आहे की त्यासाठी तिच्या मार्गात कितीही अडथळे आले तरी तिने प्रयत्न मात्र सोडता कामा नये. नाही सोडणार ती. मी तिला चांगलंच ओळखते. या जन्मात जरी ती बानू असली तरी माझी प्रिय सखी जयाद्री आहे. ती जयाद्री सारखीच आहे. जयाद्री देखील अशीच होती. पण एक मात्र आहे, तिच्या मनात जेही असेल ते तिने मला कधीही सांगितलं नव्हतं. मी तिला खूप विचारल्यानंतर तिने सांगितलं होतं. ते तसं घडणं हे तुझ्या वचनाची आणि तिच्या नव्या जन्माची एक नांदी होती. पण आज ती माझ्या समोर असूनही मी तिला माझ्या मिठीत नाही घेऊ शकले, याचे मला दुःख वाटते आहे. पार्वती देवी म्हणल्या होत्या अगदी तसंच आहे हे लक्ष्मी तीर्थ. रंग्या, आता माझ्यासाठी एकच कर. वाड्यावर जा आणि तूप आणून दे मला. मावशी आणि गंगे तुम्ही माघारी घरला गेला तरी चालेल. बर बानू, हा तर तू एकली काय करणार आहे? अगं मला हत होम करायला पाहिजे आणि त्यासाठी मला बेलाची पानं, बेलफळ आणि तूप पाहिजे आहे बघ. पर तुम्हासनी असं एकलं सोडून आम्ही कसं जाऊ? गंगे, अगं हे होम मला करायच हो आणि सकाळ व्हायच्या आत हे होम व्हायलाच पाहिजे. आणि देव असताना मला कसली आली काळजी. ती म्हणती ना, चला मग तिला जे काय पाहिजे ते आणून दे तुम्ही. बानू, आज लक्ष्मी तीर्थावर तू जो पवित्र हवन केला आहेस त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे. बानू, या पवित्र तीर्थाच्या दर्शनाने आणि या होमामुळे तू खूप मोठ्या पुण्याची वाटेकरी झाली आहेस. आणि हेच संचित तुला शिवलोकात घेऊन जायला सहाय्यभूत होईल.